सांगता येईल तो स्वरूप दृष्टीने, दुसरा सांगता येईल तो गुण दृष्टीने, तिसरा सांगता येईल तो कायत्वावच्छेदकाने आणि चौथा सांगता येईल तो फल दृष्टीने. विठ्ठल देव आणि संत यांचा भेद स्वरूप दृष्टीने आपल्याला सांगता येईल बर का. देव आणि संत हे स्वरूपाने एक आहे, स्वरूपाने एक आहे. स्वरूपाने एक म्हणजे ऐका, तुम्हाला उदाहरणाच्या दाखल सिद्धांत समजावून सांगते थोडासा. पूर्वीचा काल आहे, एवढ्या गाड्या वगैरे तंत्रज्ञानाचं एवढं काही प्रगत झालेलं नव्हतं. खेडेगाव आहे आणि खेडेगावातील एक व्यक्ती, आता पूर्वीच्या काळात मुलीचं लग्न करायचं म्हणजे जरा कठीण गोष्ट होती, है की नाही. नाही 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 आताच सांगूच नका. आता मुलीच्या बापाला काही टेन्शनच नाही. जमवायचं, पाहुणे घराशी आलेच पाहिजे. नाही नाही आता रांग लागती तो भागही सोडा, वरून भेटतात तेही सोडा. पण आता कुणाच्या दाराशी जाणं मुलीच्या बापाला काही आता काही ताणच राहिला नाही, अजिबात काहीच. चप्पल तुटायची तर अजिबातच गरज नाही बरं का. पण हा पूर्वीचा काल होता बरं का. पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी मुलीचे वडील आहे, खूप स्थळ पाहून झाले पण काही जमेना. तसं अजून कुणीतरी सांगितलं बाबा या घरी असा असा मुलगा आहे, जा शोध घेऊन पहा. आणि म्हणून हे निघाले बिचारे. उन्हाळ्याचे दिवस, कडकड, आत्ताही दुपारचं ऊन किती कठीण लागतं. आणि असं उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी दुपारचं ऊन, रखरखत ऊन लागलेलं, पाय भाजत होते. आणि अशा कालावधीमध्ये खूप तहान लागले, कुठेतरी थांबलं पाहिजे, विश्रांती घेतली पाहिजे, पाणी पिणे तरी कुठेतरी प्यालो पाहिजे. या उद्देशानं त्याच्या चटकन लक्षात आलं, हटनोरे गावामध्ये आपला जुना मित्र आहे बरं का, बालपणीचा मित्र आहे. आपण त्याच्याकडे जाऊ, जराशी विश्रांती घेऊ, जरा पाणी वगैरे पिऊ आणि पुन्हा आपल्या मार्गाला मार्गस्थ होऊ. या उद्देशानं तो आपल्या मित्राच्या घरी गेला. मित्रालाही मोठा आनंद झाला, बालपणीचा मित्र भेटला. वा वा वा, 12 वर्षातून मित्र भेटला. खूप बरं वाटलं, खूप आनंद वाटला. आणि त्या ठिकाणी पत्नीला सांगितलं, अगं ये मित्र आलाय, जुना मित्र आहे, बालपणीचा मित्र आहे, पटकन चहा ठेव बरं. आता चहा ठेव म्हटल्यानंतर पत्नी मोठी डेंजर होती. ती म्हटली नाही आमचं कशाला कमी जाऊ. छान होती पत्नी. म्हटलं हो तुम्हाला काही कळतं का, घरात साखर नाही, गॅस संपलेला आहे, उन्हाळा दिवस, आता काही चहा करायचं म्हणजे गॅस पेटवणं, नाही गॅस संपलाय तर चूल पेटवावी लागेल. तुम्हाला काही समजतं का, साखर तर अजिबातच नाही. तो म्हटला नसू दे साखर, एक कुत्रा टाक, एक डुक्कर टाक आणि कर चहा. आता हा आलेला मित्र बिचारा माळकरी होता माझ्यासारखा. तो म्हटलं चहा मध्ये कुत्रा टाकायचा आणि हत्ती टाकलाय, कस काय चहा प्यावं. पण मग आता मित्राचा मोठा आग्रह असल्यामुळे काहीच करता येत नाही, बोलताच येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी हो नाही करता 2-5 मिनिटांमध्ये त्या बाईने चहा उकळून समोर आणला. आता चहा मध्ये पाहतो तर चहा सारखाच दिसतो, पण चहात कुत्रा टाकलाय, डुक्कर टाकलंय. चहा कसा असेल, नको बो प्यायला. एक मन म्हणतोय प्यावं, मित्राचा आग्रह आहे. दुसरं मन म्हणतोय नको बाबा, कुत्रा टाकलाय, डुक्कर टाकलाय, कुठं चहा पेता. तो म्हटलं का हो तुम्ही घ्या ना. तो मित्र बोलला त्याला, तुम्ही घ्या ना. नाही म्हटले, आत्ताच मगाशी पाहुणे झाले, त्यांनी आम्ही सोबतच घेतलंय, आता मी नाही घेत, घ्या तुम्हीच. झाली का पंचायत म्हटला. तरी जीभ रेटून म्हटलाच, बाबा रे तू चहा केलाय खरं मोठ्या प्रेमाने केलाय, पण मी माळकरी माणूस, यात कुत्रा टाकला आणि डुक्कर टाकला. अरे म्हटलं तुला काय वेड लागलं काय. याच्यामध्ये 8 दिवसापूर्वी पहिल्या मुलीचं लग्न झालंय आणि त्या ठिकाणी त्या रुखवतामध्ये केलेला साखरेचा कुत्रा आहे, साखरेचं डुक्कर, साखरेचा हत्ती, साखरेचं उंट वगैरे ज्या सर्व वस्तू केलेल्या, त्याच्यातला एक कुत्रा तो हत्ती टाकलाय, डुक्कर टाकले, पे म्हटलं की आता फुरक्यात बशी कोरडी केली त्यांनी. माझा दृष्टांत संपला. तुम्हाला समजला सगळ्यांना. मला सांगा, कुत्रा आहे, कुत्र्याची तंगडी तोडून खाल्ली तर
कशी लागेल? तो कुत्रा नाही म्हणत, साखरेचा कुत्रा. आणि डुकराची शेपटी मोडून खाल्ली तर कशी लागेल आनंद महाराज? गोडच लागेल. कुत्रा, हत्ती, उंट, डुकर हे सगळे नाव काय आहेत हो? वेगवेगळे की नाही? त्यांचे आकार सुद्धा कसे आहेत? वेगवेगळे आहेत. पण डुकराची शेपटी खाल्ली, कुत्र्याचा पाय मोडून खाल्ला आणि हत्तीचा दातही मोडून खाल्ला तर पाटील कसा लागेल? गोडच लागणार आहे. ते आकाराने भिन्न असू दे, नामाने भिन्न असू दे, पण स्वरूप मात्र, गोडी मात्र कशी आहे? एक आहे. हे जसं तसं देव संत हे आकाराने भिन्न असू दे, हे नावाने भिन्न असू दे, पण स्वरूपाने एक आहेत. म्हणून तो कोबराय म्हणतात, देवते संत, देवते संत, देवते संत ते स्वरूपाने एक आहेत. अजून उदाहरण सांगू. महाभारतामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णाची मुलगी, भगवान श्रीकृष्णाची बहीण कोण आहे? सुभद्रा. द्रौपदी ही मानलेली बहीण आहे आणि मात्र सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा आहे. सुभद्रेचं लग्न करायचं असं ठरल्यानंतर आता सर्वात मोठे यांच्यामध्ये कोण आहेत? दादा आहेत, भीम दादा. आणि दादा आहेत त्या ठिकाणी बलराम दादा. आणि बलराम दादाला विचारलं, बाबा सुभद्रा कुणाला द्यायची? कारण आपल्या घरामध्ये सर्वात मोठा जो असतो त्याचा विचार घेतला जातो. नाही, तो जो म्हणेल तीच पूर्व दिशा. आणि आपल्याकडे तसंच आहे आणि तसंच असावं. पण जो पुढं चाललेला आहे ना, त्याने आधी मागच्यांचा विचार करावा. विठ्ठल विठ्ठल. मला पुन्हा याला लागूनच अशी एक गोष्ट आठवली. महाभारतामध्येच 5 पांडव आहेत आणि 5ही पांडवांचा थोरला बंधू कोण आहे? धर्मराजा आहे. धर्मराजा जे म्हणेल ती पूर्व दिशा होती 5ही पांडवांमध्ये. म्हणून आजही 5ही पांडवांचं नाव काढलं जातं बरं का. दुर्योधनाचं कोणी या बाबतीत नाव घेत नाही, पांडवांचं नाव घेतात मात्र बरं का. युद्ध सुरू होणार अशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी धर्मराजाने सांगितलं, चला ज्याच्या आपल्या रथावरून खाली उतरा. असं म्हटल्याबरोबर भरभर सर्व पांडव उतरले, रथावरून खाली उतरले. आणि दादा सर्वात पुढे चालू लागले, धर्मराजा सर्वात पुढे चालू लागले. मग कोणी तिथं म्हटलं नाही, दादा हो तुम्ही काय करता, रथातून खाली उतरलात आणि चालू लागलात. असं अर्जुनही म्हटला नाही, भीमही म्हटले नाही, नकुल सहदेव वगैरे कोणीच म्हटले नाही. दादा पुढे चाललाय ना, त्यांच्या मागे आपल्याला चालायचंय बर का. मग तिथं मचमच घालत बसले नाही बाकीचे भाऊ. हा, आपल्याकडे जसे घालत बसतात तसं तिथे झालं नाही. असो तो भाग थोडासा बाजूला ठेवा. त्या ठिकाणी बलराम दादा सुद्धा आपली बहीण कुणाला द्यायची? दादाने सांगितलं आपली बहीण दुर्योधनाला द्यायची. कुणाला द्यायची? दुर्योधनाला द्यायची. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मनामध्ये होतं आपली बहीण कुणाला द्यायची? सुंदर आहे, छान आहे, मनाने निर्मळ आहे, सुंदर असणारी बहीण अशा तशाच्या हाती पडता कामा नये. तिला कुणाला द्यायचे? आपल्याला अर्जुनाला द्यायचे. पण दादाचं म्हणणं आहे ती कुणाला द्यायची आहे? दुर्योधनाला द्यायची. अशा कालावधीमध्ये भगवान परमात्मा विचार करतात आहे, बाबा बहीण तर आपली अर्जुनालाच द्यायची आहे, पण कसं करावं? कारण वर्चस्व कुणाचं आहे? मोठ्याचं चालतं, लहान्याचा विचार घेत नाहीत. दादाच्या विचाराने चालू द्या. पण मात्र भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी अर्जुनाला विचारतात, अर्जुना अरे सुभद्रा कुणाला द्यावी रे? कुणाला विचारतात? अर्जुनाला. कोण
भगवान श्रीकृष्ण विचारतात, सुभद्रा कुणाला द्यावी रे? अर्जुन म्हणतो, हे काय विचारणं झालं का? अर्जुन काय म्हणतो, हे काय विचारणं झालं का? अरे अर्जुना, सुभद्रा कुणाला द्यावी रे? पुन्हा विचारलं. देव विचारतोय पण अर्जुन उत्तर देतोय, हे काय विचारणं झालं का? हे काय विचारणं झालं का? असं का उत्तर देतोय? मग देव म्हटला, तुला दिले पाहिजे का? देवा, हे का विचारणं झालं का? असं कोण म्हटला? अर्जुन म्हटला. त्या ठिकाणी असं करत करत सुभद्रा ही मलाच मिळाली पाहिजे अर्जुनाने सांगितलं. पण अरे बाबा, तू असं म्हणतो, पण दादाने ठरवलंय तिकडं कुणाला द्यायची? दुर्योधनाला द्यायची. काय करावं, काय करावं? दादा, हे काहीच मला सांगू नको देवा, सुभद्रा तर मलाच मिळाली पाहिजे. मग तुला जर मिळाली पाहिजे तर मी जे सांगतो ते तुला करावं लागेल. मी जे सांगतो ते तुला करावंच लागेल. बाबा, तू जे सांगशील ते मी करेन, पण सुभद्रा मलाच भेटली पाहिजे. असं त्या ठिकाणी अंतःकरणाशी ठाम निश्चय करून भगवान परमात्मा सांगतात, बाबा आता तू असा नाही, तू संन्यासी हो. आता संन्यासी लग्न करायचंय असो, आणि त्या ठिकाणी तू संन्यासी हो. मग हे सगळे भरजवडी कपडे वगैरे हे सगळे काढ, केस ते सगळे काढून टाक. संन्यासी म्हटलं केस कशाला लागतात? अजिबात नाही, ते पण काढून टाक. बर, मग काहीच नाही, आमच्या गावामध्ये जे मंदिर आहे ना, त्या मंदिरामध्ये तपस्वी होऊन मस्त संन्यासी होऊन बसायचं. आता अर्जुन आहे हो, राजबिंडा गोरा गोमटा, आणि त्यात संन्यासाचा वेश धारण केला. इतका सुंदर लकलक चकाकू लागला, त्या ठिकाणी चमकू लागला. आणि संन्यासी सध्याचे जास्त चमकतात, ते जास्त फेमस होतात. आपल्यासारख्याला थोडे, आपल्यासारख्याला शक्य नाही बाबा त्या गोष्टी. आणि म्हणून त्या ठिकाणी हा चमचम चमकू लागला. त्या ठिकाणी अर्जुन संन्यासाच्या रूपामध्ये आलेला. बरं का, असं हो नाही करता करता काही महिलांनी पाहिलं पाण्याला जाता जाता. गावामध्ये मंदिरामध्ये संन्यासी आलाय, संन्यासी आलाय. हा 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 म्हणता म्हणता गावभर द्वारकेभर त्या ठिकाणी ही बातमी कोणाला समजली? सगळ्यांना तर समजली, पण सर्वांना कळता कळता त्या ठिकाणी दादाला देखील ही बातमी समजली. दादांना बातमी समजली आणि भगवान परमात्माकडे, बर का, कृष्णाकडे आले. म्हटले, अरे म्हणतात गावात संन्यासी आलाय मंदिरामध्ये, चल जाऊ दर्शनाला, चल जाऊ दर्शनाला. आता हा संन्यासी कोणी बसवलाय? सगळे कीर्तनातच बसले ना? हा नाही, मला वाटलं खरंच आहेत का, बसलेत का? कोणी बसवलाय हा संन्यासी? देवानच बसवलाय. बर, त्या ठिकाणी संन्यासाला सांगून ठेवलंय, कोणी फळं आणून देईल, कोणी जेवायला चल म्हणेल, कोणी काय म्हणेल, त्या फळाकडे बघायचं सुद्धा नाही. नामस्मरण करत बसायचं, कुणाकडे पाहायचं नाही, काही खायचं नाही. कोण आहेस तू? अर्जुन नाही, संन्यासी आहेस. हे सर्व व्यवस्थित सांगून ठेवलं, शिकून ठेवलं. आणि थोड्याच वेळामध्ये भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी बलराम दादा संन्यासाच्या दर्शनाला आले. दर्शनाला आल्यानंतर तिथं पाहिल्यानंतर संन्यासाला बलराम दादाची सुद्धा चित्तवृत्ती हल्ली. काय सुंदर आणि काय छान हा संन्यासी आहे. आपल्या घरी आला तर, आपल्या घरी जेवायला आला तर, बर का. आणि म्हणून दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेऊन म्हटले, संन्यासी बाबा आमच्या घरी जेवायला येता का हो? आता हा शांता दांता काय, कारण देवाने सांगितलं होतं कुणी दिलेलं खायचं, याबद्दल काही बोलणंच झालं नव्हतं. आणि म्हणून संन्यासाने हळूच देवा, अरे चल, येतो येतो म्हण, ज्याच्यासाठी तो, अरे किती मोठ भाग्य तुझं, येतो म्हण. मोठ्याने नाही म्हटलं देव, हळूच म्हटला. संन्यासाला मात्र ते समजलं. हो, नारायण नारायण, येतो येतो म्हटल्यानंतर संन्यासाला त्या ठिकाणी बलराम दादाने घरी आणलंय. विशेष अशी सेवा त्या ठिकाणी सुरू झाली. जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर पानाचा विडा वगैरे दिल्यानंतर बलराम दादा म्हटले, संन्यासी बुवा, माझ्या सुभद्रेचं लग्न जमलंय, माझ्या बहिणीचं लग्न जमलंय दुर्योधनासोबत. तिचा संसार सुखाचा व्हावा
असं मला वाटतं, प्रत्येक भावाला वाटतं. बरोबर ना शांताराम काका? प्रत्येक भावाची खूप आंतरिक तळमळ असते. आईवडिलांची जशी आंतरिक तळमळ असते ना, तशी भावाची देखील असते. माझी बहीण सुखी राहिली पाहिजे, सुखी नांदली पाहिजे, प्रत्येक भावाची ही तळमळ. आणि म्हणून त्या ठिकाणी, म्हणूनच ते गाणं पण आहे ना, सांग ना देवी माझ्या भावाला, सुखी आहे मी माझ्या भावाला, ही तळमळ असते ना. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या बलराम दादांना वाटू लागलं की या संन्यासाची जर सेवा केली ना तर माझ्या बहिणीचा संसार सुखाचा होईल बर का. आता देव आंतरिक हसू लागला, बाबा याला घरी ठेवून घेतोय, उद्या काय कथा होते ते बघच आता. आणि म्हणून त्या ठिकाणी थांबण्याची अनुमती दिली. संन्यासी बाबा नारायण नारायण म्हटले म्हणजे थांबले. त्या ठिकाणी सेवक आला, आपला देवीचा कुलाचार आहे, तुम्हाला मंदिरामध्ये बोलवलंय, मंदिरात बोलवलंय असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बलराम दादांनी अर्जुनावर, अर्जुन हे माहीतच नव्हतं, पण मात्र विशेषतः त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलं. बाबा संन्यासी महात्मा घरी आणून ठेवला, घरी नाही कोणी, सुभद्रा एकटीच आहे, सेवेसाठी पाठवली आहे, तू लक्ष देण्यासाठी इथे थांब. म्हटले नाही नाही नाही, हे कठीण काम आहे, कारण कोण लक्ष ठेवणार, आणि आजकाल कुणाचा भरोसा देता बाबा, आणि म्हणून नको नको, हे काम कठीण आहे. पण म्हटलं नाही, तुला काय एवढंही नाही का, बसून राहायचं, बाकी काय करायचंय तुला. आणि मग भगवान श्रीकृष्णाला तिथे ठेवलं. दादा निघून गेले कुलाचाराच्या पूजेसाठी. गेल्यानंतर मात्र त्या ठिकाणी हे दोघे आहेत, अर्जुनाला सांगितलं, ए संन्यासा, ही एवढीच संधी तुला पाहिजे ना सुभद्रा, एवढी संधी गेली का मग चुकलं सगळं. मग काय सुभद्रा तुझी हाती लागत नाही, ही सुभद्रा आणि तू पुढं काय करायचं ते ठरव. आता हा अर्जुन होता, संन्यासी होता का, अर्जुन होता, आणि हा सुभद्रेसाठीच आलेला होता. त्यांनी मागे पुढे न पाहता अर्जुनाचं वर्णन करताना असं म्हटलंय, हत्ती खांद्यावर घेऊन पळण्याची ताकद अर्जुनामध्ये होती. हत्ती 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 खांद्यावर घेऊन. मग त्याला सुभद्रा पळवणं एवढं कठीण आहे का? काही कठीण नाही दादा. आणि म्हणून त्याने खांद्यावर घेतली आणि लागला पळायला. हा 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 करता मध्ये सर्व द्वारकेमध्ये ही बातमी पसरली, सुभद्रा पळवली संन्यासाने. आता संन्यासी नव्हता, अर्जुन होता. हे नंतर हा पुढचा भाग झाला, माझा दृष्टांत संपला. मला महत्वाचा भाग सांगायचा या ठिकाणी. जेव्हा भगवान परमात्माने अर्जुन एकत्र बसले, एकत्र बसल्यानंतर अर्जुन ज्ञानेश्वरी मध्ये प्रश्न विचारतोय देवाला, हे देवा, हे भगवंता, काय माझा महत्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आहे ना? देव आणि संत हे भिन्न नाही, देव आणि संत हे स्वरूप दृष्टीने एक आहे, हा माझा सिद्धांत लक्षात घ्या. त्याला अनुसरून हा दृष्टांत देते आहे मी. मग भगवान परमात्म्याला अर्जुन विचारतो आहे, देवा, अरे मी तुझी बहीण पळवली. मौलिक ज्ञानोबराय लिखाण करतात. मौलिक ज्ञानोबराय म्हणतात, संन्यासी होनी जनी तू चोरोनी नेली माझी बगिनी, परी विकल्प नपजे म्हणे मी तू दोन्ही स्वरूप एक. मौलिक ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुनाचं आणि देवाचं नाव भिन्न असू दे, त्या ठिकाणी उपाधी मात्र भिन्न असू दे, पण स्वरूप मात्र एक आहे. म्हणून विकल्प नुपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. एकमेकाच्या हृदयात असतात, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. किती स्वरूपाने एक आहे. जसं साखरेचं उदाहरण दिले तुकोबा
विचारल्याने साखर आणि साखरेहून त्याची गोडी वेगळी करता येते का? मी जर म्हटलं ही साखर आहे, साखर कशी आहे मावशी? गोड आहे. मग साखर खा. मग तुम्ही काय म्हणता, साखर कशी आहे? गोड आहे. मग साखर आणि त्याची गोडी वेगळी करता येईल का? नाही. गुळ आणि त्याची गोडी वेगळी करता येते का? नाही करता येत. मिरची आणि त्याचं तिखट वेगळं करता येतं का? हे स्वरूपाने एक आहे. जसं अजून एक उदाहरण देऊ तुम्हाला. मौलिद ज्ञानोबराय गोड चिंतन म्हणतात. मौलिद ज्ञानोबराय म्हणतात खूप मोठं वडाचं झाड आहे. वडाचं झाड कसं असतं? विस्तारलेलं, अतिशय मोठं असतं. वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाला फळं येतात. माहिती का सगळ्यांना? महिला मंडळ आपण जात असतो की नाही का? जातो की नाही? कोणत्या दिवशी जातो? पौर्णिमेच्या दिवशी. पण त्याच्यात अजून कोणती पौर्णिमा? वट पौर्णिमा. वट पौर्णिमेच्या दिवशी आपण वडाला जातो. फेऱ्या मारतो, है की नाही? आणि सगळं करून झालो की त्या वडाच्या काय करतो आपण? पाया पडतो. आणि काय म्हणतो? वडा विठ्ठल विठ्ठल. वडाचं झाड सगळ्यांना माहितीये. वडाच्या झाडाला फळं येतात, माहितीये ना? एवढले असतात असे. नाही तू वडाला गेला ना, किती मोठे असतात? ती छोटी छोटी असतात. वडाचे ते फळ, त्या फळामध्ये काय असतो? काय असतं? आपण शेतकरी सगळे? नाही, मी शेतकरी. काय असतं त्या फळामध्ये? काय असतं? अहो सगळ्या बियाणेच भरलेलं असतं. काय भाऊ शेतकरी, बी असतं का ना त्याच्यामध्ये? त्या बियामध्ये काय असतं दादा? झाली का पंचायत आता? मनोज भाऊ, त्या बियामध्ये काय असतं? तुम्ही सिस्टम मधलं काही विचारलं असतं ताई, बास काय 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 आम्ही सांगितलं असतं तुम्हाला. तुम्ही वडाच्या झाडाच्या आणि त्या फळाचं काय विचारता आम्हाला? आपण शेतकरी आहोत. त्या बियामध्ये काय असतं? अहो वडाचं झाड असतं. नाही, त्या बियामध्ये वडाचं झाड असतं. हे मी म्हणते का? मौलिद ज्ञानोबराय म्हणतात 26 वटत्व जैसे बीज कणिके माझी असे, बीज कणू असे वटी जेवी. पुढे मौलिद ज्ञानोबराय म्हणतात देवी आम्हा परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, वाचून आटू विसरे मी ते चित्ते. माझा हा मुद्दा महत्वाचा आहे. वडाचं ते फळ, बीज आणि वडाचं झाड हे जसं वेगळं नाही, तसं देव आणि संत हे वेगळे नाही, ते एक आहेत. म्हणून तुकोबरे म्हणतात देवते संत देवते संत निमित्त का प्रतिमा, निमित्त का प्रतिमा, निमित्त का प्रतिमा, देवते संत देवते निमित्त का प्रतिमा, निमित्त का प्रतिमा, निमित्त का देवते संत देवत स्वरूपाने कसे एक आहेत हे तुम्हाला समजलं. गुणदृष्टीने देव आणि संत हे एक आहेत. पहा, देवाच्या बाबतीत विचार करत असताना भगवंताकडे 6 गुण आहेत. ज्ञानेश्वरी सांगते कोण कोणते? ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य बसती जेथ म्हणे. म्हणून तू भगवंताच्या बाबतीमध्ये 6 गुण आहेत. कोणते कोणते? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, हे 6 गुण देवाकडे आहेत. तसंच संतांकडे सुद्धा हे 6 गुण आहेत. तुम्हाला पंचदशी नावाचा ग्रंथ माहिती आहे? जे संस्थेमध्ये शिकले त्यांना माहिती आहे. आम्हालाही शास्त्री महाराजांनी शिकवले. पंचदशीच्या पहिल्या श्लोकामध्ये वर्णन करत असताना विद्यारण्य स्वामी असं म्हणतात, नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने. बरं का, या श्री या पदाचं विश्लेषण करत असताना असं म्हटलंय, देवाकडे जसे जितके गुण आहेत तितकेच संतांकडे आहेत. आणि आपल्याकडे एक पद्धत आहे, समान गुण असले की अभेद उच्चारण्याची पद्धती आहे. जसं शाळेमध्ये 2 विद्यार्थी आहेत,
दोनही विद्यार्थ्यांना समान गुण पडले. 98% दोन्ही नाही पडले, दोन्ही नाही 98% पडले. म्हणजे 98% त्यांचं काय, दोन जरी व्यक्ती असल्या, दोन जरी विद्यार्थी असले तरी अभेद उच्चारण्याची पद्धती आहे. बरोबर. जसं दोनही मृदंगाचार्य काय सुंदर वाजवतात तो. अहो असं वाटतं जणू काही एकच जण वाजवतंय. म्हणजे काय झालं, अभेद उच्चारला की नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचे गुण आणि संतांचे गुण त्या ठिकाणी एक आहेत, म्हणजे सारखे गुण आहेत. आणि म्हणून गुणत्व अवच्छेदकाने देव आणि संत एक आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तिसरा भाग सांगितला या ठिकाणी, कार्यदृष्टीने सुद्धा देव आणि संत हे एक आहेत. कार्यदृष्टीने, कार्यत्व अवच्छेदकाने देव आणि संत एक आहेत. कसं, ऐका. ज्यावेळी भगवान परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण होतो, अवतार घेतो, अवतार घेतल्यानंतर 3 रूपाने कार्य करतो. कोण कोणत्या, ऐका. कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती, या 3 त्या ठिकाणी रूपाने कार्य करतो. कर्तुम शक्ती, कर्तुम शक्ती म्हणजे जी गोष्ट तुम्ही करू शकता, जी गोष्ट मी करू शकते, जी गोष्ट अन्य इतर कोणी घरी झोपलेले करू शकतात, त्यांना काय म्हणायचं, कर्तुम शक्ती. ती गोष्ट देवाने केली. काय केली हो देवाने, ऐका. आपण जी गोष्ट करतो ती देवाने केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गायी ओळल्या. आपण हे गायी ओळल्या की नाही. अहो लहानपणी मी पण गायी ओळलेल्या आहे. गायी ओळणं, गायी ओळणं हे काय अवघड आहे. देवाने ओळल्या, आपणही ओळू शकतो गायींना. आता गायींना ओळण्यासाठी जागा राहिली, गायी राहिल्या नाही. प्रत्येकाच्या घरोघर गाय आपल्या, पण जागा राहिल्या नाही. खुंटेशीच तिकडूनच काहीतरी कापून आणायचं आणि इकडे चारा घालायचा, बाकी याच्या व्यतिरिक्त वळायचं वगैरे प्रश्न उरला नाही. देवाने गायी ओळल्या, आपणही ओळू शकतो. देवाने लोणी चोरलं, आपणही चोरू शकतो, आपणही चोरू शकतो. अनेक बाबी भगवंताने संसार केला, आपणही थाटामाटा संसार करतो. अनेक बाबी भगवंताने जे केलं ते आपण करतो. याला कर्तुम शक्ती म्हणतो, जी आपल्याकडे आहे. भगवान परमात्म्याने अवतीर्ण होऊन दुसरा भाग महत्वाचा आहे, अकर्तुम शक्ती. अकर्तुम शक्तीचे काही कार्य केले. अकर्तुम शक्ती म्हणजे जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही, जी गोष्ट मी करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही, ती गोष्ट देवाने केली. फक्त एकमेव भगवान परमात्म्याने. याला कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती म्हणतात. काय केलं असं भगवंताने, असं काय केलं, ऐका. काय केलं भगवंताने, 12 गाव अग्नी गिळला. श्रीमद भागवतामध्ये आपण चिंतन करतो, 12 गाव अग्नी गिळला. आपण फक्त विस्त्याला हात लावा, गिळायचं लांबच राहू द्या. शक्य आहे का, नाही शक्य नाही. भगवंताने काय केलं हो, अहो देवाने काय केलं, काही नाही केलं. कालिया महासर्प नाथोनी आणला. कालिया नावाचा अतिशय मोठा नाग होता, इतका भयान विषारी होता. तर यमुनेच्या डोहामध्ये राहत होता आणि यमुनेच्या डोहामध्ये राहत असताना त्याने जर म्हणतात, भागवतात असं वर्णन आलेले, त्याने जर फक्त एक फुसकरा जरी मारला तरी त्या कालिया डोहावरून जाणारे जे पक्षी आहेत ना, ते जळून खाली पडत होते. इतका भयानक